गवळण झाली बाबा. अजून एक गवळण सुंदर झाली पाहिजे. कशी अगं यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो. अगं यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी. अगं खंडराला मानपान दिला. आयशी तुम्हाला मानपान दिला. मानपान राहिला कुणाचा? मानपान राहिला आपल्या दिवट्या भाऊचा. मानपान राहिला दिवट्याचा. बाई तुम्ही भंडाराचं ताट हातामध्ये घ्यायचं. हातामध्ये घ्यायचं आणि दिवट्या भाऊचा मेकअप करायचा. मेकअप आणि दिवटा भाऊला भांडण लावायचा. आणि थांबा मी सांगतो, हात घ्या, मी सांगतो ते करायचं. दिवटा भाऊला भांडण लावायचा. मग दिवटा भाऊ खिशामध्ये हात घालणार. कडक कडक 100 रुपयाची नोट काढणार. 500 तुला तुमच्या बापाला 100ची नोट काढणार. बाई तुम्हाला देऊन टाकणार. जर दिवट्या भाऊनी 100ची नोट नाही दिली तर बाई तुम्ही त्यांच्या पाशीच बसून घ्यायचं. तुम्हालाच लगेच. आणि जर बसून बी जर नाही दिवट्याने 100 रुपये दिले तर दिवट्याला नाचाला तुमच्या बरोबर बोलून घ्यायचं. जा आणि हो दे तेरी मेरी
करू का मारा मारी हो गे तेरी मेरी करू का मारा परमेश्वर वागे ते ड्युटीवाला माझ्यासारखंच आहे. कमी जर घेतले त्याला वाट भलं वाटलं भाऊ कोण हाताने ताण करून घेता इकडून का ड्युट्या भाऊ आहे का 100 रुपये दान केले घरमालकाचे मी होणे बरं का या 100 रुपये सांगणं केलं घर मालकाला पुढे गेले त्याच्या मेवण्याला. आमचं घरमालकाच्या धरून म्हणतंय मला मुरळ्या सगळं नाचायचं पण आता टाइम आलेला आहे बाबा. आता घर मालकाने सांगणं केलंय घर ड्युटी भाऊचं घर मालकाला काय माहिती घर मालक हा बाई घर मालकाला सुद्धा ईद तुमच्या संग घेऊन यायचंय आणि यावं लागत नाही तर मग हा 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 100ला 200 मग कोणतं ऐकायचं नाही तसं नाचायलाच येणार आहे ते नाही ना बाई घेऊन या पैसे द्यायचे पण जा घर मालक तुम्ही नाचायला आले ना ते 200 रुपये नाही दिले तरी पूर्ण नाव आम्हाला नाचायला ये ना गड जेजुरी सोन्यावानी देवाचा दरबार सोन्यावानी देवाचा दरबार देवाचा सोन्यावानी देवाचा दरबार
भाऊ आहे त्यांच्या आवाजासाठी 201 रुपये दान केलं दादा. अखंड 200 रुपये दिला बाबा. त्यांचं सांगणार वागोबा परमेश्वर वाघेच्या आवाजाचा फोटो काढून घ्या. आवाजाचा फोटो काढतात का मग सांगणे केलं बाबा वागोबा. कार्यक्रम असा होता तुमचा जीव गेला तर हातपाय कसे राहू द्या बाई. हो राणी हो तुम्हाला माहिती का तो जेजुरीचा खंडेराया. हो तुम्ही मला तर देवाच्या देवच असे म्हणजे देवाची मुरळी आहे. वा वा बाई तुम्हाला लहानपणी देवाला सोडलेला असा हा म्हणजे तुमच्या आई बापाला कोणी होत नव्हतं म्हणून तुम्हाला तुमच्या आई बापाला नवस केला जेजुरीच्या खंडेरायाला.